गुड इवनिंग गाइस, वॉर्म वेलकम टू माय चैनल वापस। एंड इस बार मैं हिंदी में स्विच करके मैं मराठी में आपसे बात करूँगा। तो सगळ्यांचं परत स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आणि आज हा एक स्पेशल ब्लॉग आहे, हा रिपब्लिक डेचा ब्लॉग आहे। रिपब्लिक डेची सांगता करता आज एकदम स्पेशल ठिकाणी आम्ही चाललेले आहेत ट्रेकिंग करायला। सो हे इंडिया ट्रेकिंग ग्रुप असं बोलू शकतो। तर सर्वात पहिला आम्ही निघाले तुंग, तिकोना आणि कोरीगडचे फोर्ट्स कव्हर करायला। आपले महाराजांना 350 वर्ष पूर्ण झाली, त्या बेसिसवर आपण ते किल्ले कव्हर करणार आहेत। आता सध्या कळंबोळीला आहेत आपण आणि कळंबोळीला तर ब्रेकसाठी थांबलेले आहेत। स्टार्टिंगला सर्वांनी आरती केली होती, मानवंदना केली, बसची पूजा केली, महाराजांचं नाव घेतलं आणि बसची जर्नी स्टार्ट केलेली आहे। सध्या माझ्यासोबत पूर्ण ग्रुप आहे, मी पूर्ण ग्रुपला तुमच्यासोबत इंट्रोड्यूस करेल थोड्या वेळाने। या आहेत आमचे ट्रेक लीडर शुभदा मॅडम। आपलं प्लीज जरा सांगणार का जरा आपले गिर्यारोहण समितीबद्दल, की नक्की समिती कशी काम करते आणि आता आपण सध्या कुठे चालले आहेत? आता ॲक्च्युली आपण आता चाललो आहे तुंग, तिकोणा आणि कोरीगड, हे मावळ प्रांतामधले तिन्ही किल्ले आहेत आणि महासंघाने हे तिन्ही किल्ले आपल्या महिलांसाठी खास राखीव म्हणून दिलेले आहेत। त्यामुळे पूर्ण मुंबईतून आपल्या 3 गाड्या भरून महिला तिकडे फ्लॅग होस्टिंगसाठी आणि शिवप्रतिमेचं पूजन करून आपल्या भगव्याचं सुद्धा तिकडे आपण भगवा झेंड्याचं सुद्धा होस्टिंग करणार आहोत जाऊन। आणि असा आहे आपला छानसा प्रोग्राम करायला आपल्या 3 टीम मुंबईतून निघालेल्या आहेत। त्या आमचे संदीप सर पण खूप टाइमपासून ट्रेकिंग करत आलेले आहेत, सगळे प्रोफेशनल आहेत। ट्रेकमध्ये काही फिकीर न करता ट्रेकची सुरुवात खूप चांगली आहे तुम्हाला। आता थेट वळूया आपल्या वेन्यूकडे। बेसिकली तुंग आणि तिकोना एकाच लाईनीवर आहेत, आपला मीट पॉईंट तोच असणार आहे। सो सकाळी सकाळी आपण आता वाजले 1:30, मोस्टली 4-4:30 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि तिथे झाल्यानंतर तुम्हाला कॅचअप करतो। तर आपण एक ट्रेकर आहोत, प्रत्येक किल्ल्याचं स्वच्छता राखण्याची जबाबदारी पूर्णतः आपली आहे आणि त्याच्याबरोबरच काही नियम आहेत की कुठेही चपला काढणं कसे करतो। तुमची जेवढी तिथे शिस्तबद्धता असेल ती महाराज बघतायत बरं का। ह्या सगळ्यांमुळे आज आजचा इव्हेंट खूप चांगला होणार आहे। तो मी सकाळी जास्त तुमचा वेळ न घेता एवढंच सांगते की आपण 2-3 किल्ल्यावर जाणार आहोत। आपल्या 2 टीम 2 साईडला डिवाइड होणार आहे। त्याच्या पाठी महिला असते, आपण म्हणायचं प्रत्येक महिलेच्या पाठी शिवाजी महाराज की जय। गुड मॉर्निंग गाईज। ॲक्च्युली या लोकांनी कार्यक्रमाची सांगता कशी केली हे सगळं सांगितलं होतं। जी रेकॉर्डिंग तुम्हाला मी दाखवली ते ॲक्च्युली ब्रीफिंग होती की कसं गड किल्ल्यावर पोहोचायचं आहे आणि कोण कोण टीम लीडर्स आहेत आणि कोण कोण काय त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगितली। आता प्रत्येकजण प्रत्येक ग्रुपमध्ये 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहेत। तुंग, तिकोना आणि कोरीगड असे 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये जायचं आहे। सो मी सध्या आता जात आहे तुंग किल्ल्यामध्ये। चला तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो। आणि या आमच्या तुंगच्या लीडर आहेत। नमस्कार, मी उल्का पेडणेकर। मी गेले 20-21 वर्ष ट्रेक करते। अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक संघासोबतचा हा माझा पहिलाच ट्रेक आहे। ही खूप मोठी इव्हेंट असणार आहे। 350वं वर्ष आहे महाराजांचं शिवराज्याभिषेकाचं आणि त्या निमित्ताने आजच्या एकाच दिवशी एकाच वेळेला 350 म्हणजे आता आमचा हा सोडला तर 349 गडांवरती आज ध्वजारोहण होणार आहे आणि महाराजांचे शिवपूजन होणार आहे। तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत ह्या इव्हेंटसाठी, कारण तुमच्याबरोबर मी पण एक्सायटेड आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। प्रत्येक जण आपापला इंट्रो देत आहे। चला आपण बघूया। मी पूजा भोसले, मी अकाउंटमध्ये जॉब करते, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ठाण्याला राहते।
सध्या तुंग किल्ल्याच्या बेसवर आलेले आहेत आम्ही आणि जसं तुम्ही बघू शकता ट्रेकिंग चालू केलेली आहे। हा तुंग किल्ल्याचा बेस आहे, याला कठीणगड असं पण नाव दिलं गेलेलं आहे। इथून तुंग किल्ला वरपर्यंत पोहोचण्यासाठी हार्डली अर्धा तासाचा ट्रेक आहे हा। अर्धा एक तास मिनिमम पकडून चला। त्यांना 2 डायव्हर्जन्स होते, एक कोरीगडला जाणारा डायव्हर्जन होता आणि एक तुंग किल्ल्याकडे। तर चला आपण तिकडे जाऊया। जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। प्लास्टिक जर वापरलात तर ते तुमच्या बॅगमध्येच ठेवायचं आहे। गड म्हणजे तुंग किल्ला। 3000 फीटचा हा किल्ला आणि याचा आकार बरंच नाही बघून आपण सगळे समजून गेले असणार। या किल्ला पहिल्या पुण्याच्या रस्त्यांना पायऱ्या देखील असायचा। या किल्ल्याचं बांधकाम आदिलशहाने केलं, पण 16व्या शतकानंतर आपल्या शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला। थोडंसं अजून पाऊलवाट नंतर गडाच्या वरपर्यंत पोहोचू आपण। किल्ला छोटा असल्याने केवळ एका वेळेला 200च्या आसपास लोक मावतील एवढी जागा मोकळी आहे। पावना व मुळशीच्या घाटा एकदम चोखपणाने वरून दिसण्यात येते। तिथे तुम्ही तसं बघू शकता, तिथे मोरगिरी आहे, पुढे पलीकडे कोरीगड आहे आणि हा संपूर्ण मावळ तालुक्याचे जेवढे पण किल्ले आहेत ते सगळे आहेत। संपूर्ण किल्ला हा शॉर्ट स्पॅनमध्ये तुम्ही कंप्लीट करू शकतात। खूपच छोटा किल्ला आहे। सध्या मी एका ग्रुपसोबत आलेलो आहे। वरती माचीवर प्रोग्राम होणार आहे ज्याच्यामध्ये गावातल्या सगळ्या बायकांचा सत्कार करणार आहेत। तुंग किल्ल्यामधला हा थोडा टफ पॅच आहे। या टफ पॅचला पार करून वरती पठाडी चालू होईल। इतिहास सांगायला गेला तर सन 1660 नेताजी पालकर यांनी मावळ तालुक्याच्या रक्षणाची जिम्मेदारी सोपली। मावशी किल्ल्याबद्दल काय सांगणार का? तुंग कठीणगड या किल्ल्याचे नाव आहे। जास्ती करून नाही का लोकांना अनुभव येतो त्याच्यामध्ये आणि ह्या किल्ल्याला म्हणजे आता तरी काम चालू आहे सध्या, पण बऱ्याचशा किल्ल्याला असं नाही का पायऱ्यांचं काम जास्ती करून पायऱ्याच्या किल्ल्याला, पण ह्या किल्ल्याला ना जास्ती पायऱ्या नाही, आपली जास्ती पायवाट आहे। त्याच्यामुळे चढायला लोकांना पण जेवढी लोक येतात त्याच्यामध्ये नाही का लोकांना समाधान वाटतं ह्या किल्ल्यावरती आल्यावरती। वरती शेवटवरती तुंगाई देवीचं मंदिर आहे। 1665 जयसिंगने घुसपेट करून तुंग व तिकोना गडाचे गावे मोडली। किती छान म्हणे बघा। मी छत्रपतींचा किल्ले तुंग बोलतोय, मिळून सारे वचन घेऊ, किल्ला आपला स्वच्छ करू, शिवबा-दुर्ग सर्वधन परिवार महाराष्ट्र राज्य। मध्ये पुरंदरच्या सौदेमध्ये तुंग किल्ला सुद्धा सामील होता। सो हा बेसिकली हनुमान द्वार आहे, जो तुंग किल्ल्याचा जो मेन एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार त्याचं नाव आहे आणि इथून आपण किल्ल्यावरनं एंट्री मारतोय। गडच्या वरनं हा व्ह्यू बघा। जसं मी तुम्हाला म्हणलो ते बघा, तो बुरुज आहे किल्ल्याचा खाली। समोर एक गणेश मंदिर आहे आणि बघा त्याच्या समोरच एक विहीर आहे, छोटीशी विहीर आहे।
ही पूर्ण पवना नदी आहे, पवना लेक आहे पूर्ण. इथे मोस्टली कॅम्पिंग केलं जाते. लोणावळ्याची कॅम्पिंग जी होते पवना लेकची ती इथेच होते. समोर तुम्हाला लो विजिबिलिटीमध्ये दिसत आहे तो आहे लोहगड विसापूर. किल्ल्याच्या पलीकडे ही टाकी आहे, तुम्ही पाहू शकता. पाणी सुकलेलं आहे आता. किल्ल्याच्या सर्कम्फरन्समध्ये तिथे बघा तुम्हाला बाले किल्ल्याच्या खाली भरपूर साऱ्या टाक्या दिसतील. जसं आता बघा ही अजून एक टाकी भेटलेली आहे. ही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, प्रॉपर शुद्ध पिण्याचं पाणी आहे. तुम्ही गाळा साफ करून तुम्ही आरामात पिऊ शकता. डिग्री व्ह्यू भेटेल. इथे मी आता उभा आहे, हा समोरचा बुरुज आहे आणि अक्षरशः तुम्ही बघू शकता की वरती पठार आहे, लोक आहेत झेंडावंदन करतात आहे. खूपच चांगला सिनरी इकडनं. आपण किल्ल्याच्या इथून आले होते सर्कम्फरन्स मारून. आता बघू इथून जायचा मार्ग आहे काय. इथून गेल्यानंतर मग डायरेक्ट वरती जाऊया आपण. मला इथून काहीच मार्ग दिसत नाही आहे, कदाचित नसेलही. परत जिथून आलं तिथून परत रिटर्न. बाले किल्ल्याची ही सुरुवात आहे. आता बाले किल्ला चढत आहोत. सध्या गडाच्या बाले किल्ल्यावर आहेत आम्ही आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. इथे आता 350वा शिवजयंतीचा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. गावचे सगळे बायका हजर झालेले आहेत इथे आणि शिवरायांची वंदना करता आता हा कार्यक्रम आम्ही चालू करत आहोत. एतत्तवमनस्वरूपं गकार पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वारश्च. पहिली झेंड्याला सलामी द्यायची. सर्व इथे जमलेल्यांचं स्वागत आहे. आणि आता आपण सीमा मॅडम आणि वंदू मॅडमच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करणार आहोत आणि त्या राष्ट्रगीत घेण्याचं आहे आणि नंतर एक पेपर दिलेला आहे त्याच्यामध्ये शिवप्रतिज्ञा आहे ती बोलायची आहे. ओके, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दे. एक साथ राष्ट्रगीत. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा तव शुभ नामे जागे तव
शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा। जय मातरम, मातरम, जय भवानी, जय शिवाजी। गिर्यारोहण महासंघ यांनी आपल्यासाठी एक प्रतिज्ञा सांगितली जी शिवप्रतिज्ञा आहे। जे शिवरायांच्या गड किल्ल्यांशी संबंधित ही प्रतिज्ञा आहे ती आपण सगळ्यांनी एकत्रपणे बोलायची आहे। शिवछत्रपतींच्या कोणत्याही प्रकारचा कचरा मी टाकणार नाही, टाकू देणार नाही। गडावरील तट, बुरुज व इतर वास्तू यांना धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेईन। किल्ल्यांच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा तसेच जैवविविधता यांचा मी आदर करीन आणि त्यांचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। गड किल्ल्यांची भटकंती करताना स्वराज्य सोनेरी इतिहास मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन व तो वारसा अभिमानाने जपेन व जगेन। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे। या इथे उतरली माता या रायगडाची माची। या इथे उतरली माता या रायगडाची माची। बांधुनी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची। बांधुनी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची। हिमकडीच्या तटानाया तटानाया तटानाया, हिमकडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा। जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। वरचे सगळे फंक्शन संपलेले आहेत जे आपण प्रजासत्ताक दिनासाठी आणि 350 वर्ष कंप्लीट झाली तर तुंग किल्ल्याचा हा महोत्सव किल्ल्यावर व्यवस्थित साजरा करण्यात आला। जसे तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलेच असाल। आता बाले किल्ल्यावरनं खाली उतरतोय, आता डिसेंड करणार आहेत, बेस विलेजपर्यंत जाणार आहेत आणि जेवायला ठीक आपण सकाळी जिथे होते तिथेच पोहोचणार आहेत। आपला भारत देश 75वा प्रगत दिन साजरा करीत आहोत। या प्रसंगी मला हे सांगण्यास खूप आनंद होत आहे। भारत माता की जय। वंदे वंदे वंदे। चौरे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंग, तालुका मावळ, जिल्हा पुणे। तर यावर्षी शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महामंडळ यांच्या वतीनं एक खूप
छान असा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आणि शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून हे 350 किल्ल्यांवरती हे जे सर्व दुर्गप्रेमी शिवप्रेमी 26 जानेवारी 2024 या दिवशी विविध दुर्गांवरती तिरंगा तसेच भगवा फडकवून शिवप्रतिमेचे पूजन करण्याचा जो अतिशय छानसा सुंदरसा कार्यक्रम घेण्यात आला। खरं तर या कार्यक्रमाचं खूप छानसं नियोजन या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महामंडळाच्या श्रीमती शुभदा पुरव मॅडम यांनी अतिशय नियोजनपूर्वक उत्कृष्ट असं नियोजन करून हा कार्यक्रम संपूर्ण आयोजित केला। त्यावेळेस या किल्ल्यावरती संपूर्ण महिला मंडळ त्यांचं जे असतील टीममधील सगळे, त्याचबरोबर त्यांनी आमच्या तुंग गावातून निमंत्रित केलेल्या अनेक अशा महिला तसेच इतर दुर्गप्रेमी शिवप्रेमीसुद्धा किल्ल्यावरती गेले होते। अतिशय सुंदर अशा कार्यक्रमात सहभागी झाले। त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना सुद्धा त्यांनी आमंत्रित केलं होतं। त्या नियोजनानुसार आम्ही आमची जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आमचा प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही देखील या उपक्रमामध्ये सहभागी झालो होतो। तर किल्ल्यावरती अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला। भगवा तसेच तिरंगा फडकवल्यानंतर विविध कार्यक्रम झाले। विद्यार्थ्यांनी त्यांचा एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सर्वांना सादर केला। त्याचबरोबर तिथे महिलांसाठी जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता तो सुद्धा कार्यक्रम अतिशय छान पार पडला। अनेक ज्या महिला भगिनी उपस्थित होत्या गावातील त्यांना साडी त्याचबरोबर ब्लँकेटचं वाटपसुद्धा करण्यात आलं आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेतील संपूर्ण 30 विद्यार्थ्यांना खाऊचं सुद्धा वाटप करण्यात आलं होतं। एकंदरीतच या शुभदा पुरव मॅडम तसेच त्यांच्या सहकारी दुसऱ्या उल्का पेडणेकर मॅडम यांनी सुद्धा त्यांच्या इतर सहकारी टीममधील सगळे सदस्य होते त्यांच्या मदतीने हा जो उपक्रम घेतला। खरं तर अतिशय छानशी संधी आमच्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना आमच्या गावातील महिला भगिनींसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली। अतिशय सुंदर असा देखणा असा हा कार्यक्रम, भव्यदिव्य असा कार्यक्रम त्यांच्या वतीनं इथं हा तुंग किल्ल्यावरती घेण्यात आला। त्याबद्दल मी खरं तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ तसेच या शुभदा पुरव मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सध्या आता आम्ही बेसवर आलेले आहेत, जिथे सकाळी आम्ही सगळ्यांनी प्रतिज्ञा घेतली होती किंवा सगळ्यांनी नाश्ता केला होता। आम्ही परत त्याच पॉईंटमध्ये जाणार आहे। इथून 1 तासाचा प्रवास आहे, परत तिथेच आमचा लंच असणार आहे। अँड ओव्हरऑल सांगायला गेलं तर तुम्ही गडावर कचरा करू नये, तुम्ही प्लॅस्टिक्स तुमच्या बॅगेतच टाकावी आणि इथे सोय आहे प्लॅस्टिक्स टाकायची, तर तुम्ही इथे टाकू शकतात। ओव्हरऑल ट्रेक फारच सुंदर होता। अवशेष बघायला भेटले, वेगवेगळे टाक्या बघायला भेटले, वरती मंदिर बघायला भेटले। शॉर्ट अँड सिम्पल अँड स्वीट ट्रेक आहे, तो इथे तुम्ही डेफिनेटली तुम्ही येऊ शकता। इझी ट्रेक आहे, विदाउट एनी हेजिटेशन तुम्ही इझिली करू शकता।